इकडे राहुल गांधी रायबरेलीमधून लोकसभा लढण्याची शक्यता आहे। सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर आता राहुल गांधी या उमेदवारीचा पुनर्विचार करतायत। प्रियंका गांधी मात्र ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नाहीये तसं कळतंय। त्या निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीतून प्रियंका गांधी अशा दोन नावांची चर्चा सुरू होती। कारण काँग्रेसमध्ये जो एक मोठा मतप्रवाह आहे त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतामध्ये सुद्धा काँग्रेसचा प्रेझेन्स असला पाहिजे आणि उत्तर भारतामध्ये गांधी घराण्यातील एखाद्या काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्याने लढावं अशी अनेकांची काँग्रेसमधल्या इच्छा होती आणि त्यानुसार अमेठीतून राहुल गांधींच्या नावाची चर्चा सुरू होती। पण काहीच दिवसांपूर्वी जी बातमी आली त्यानुसार अमेठीमधून आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या रायबरेलीतून या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पण काल रात्री सोनिया गांधींचा राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसोबत फोन झाला आणि या फोन कॉलवर चर्चा झाल्याचं कळते आणि त्यानुसार राहुल गांधी अमेठीतून लढण्याऐवजी आता रायबरेलीतून लढू शकतात। कारण हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे परंपरागत मतदारसंघ आहेत आणि या दोनपैकी कोणत्या तरी एका मतदारसंघात गांधी घराण्यातील मोठ्या नेत्याने लढावं अशी इच्छा काँग्रेसमधील अनेकांची होती आणि त्यामुळे उत्तर भारतातील काँग्रेसचा प्रेझेन्स उत्तर भारतामध्ये काँग्रेसच्या एखाद्या मोठ्या नेत्याने लढावं आणि त्यासह रायबरेली हा परंपरागत मतदारसंघ तरी राहुल गांधींनी लढवावा अशी इच्छा आता व्यक्त केली जाते काँग्रेसमध्ये आणि शक्यता आहे की राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून आपला अर्ज भरतील। अमेठीतून ते लढणार नाहीत। परंतु दुसऱ्या बाजूला ज्या प्रियंका गांधींच्या निवडणूक लढण्याची जी चर्चा होती त्या चर्चांना मात्र पूर्णविराम मिळाला आणि प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाहीत पण रायबरेलीतून राहुल गांधी तरी निवडणूक लढतील अशी माहिती सध्या मिळते। अमेठीतून त्यांच्या नावाची चर्चा यापूर्वी सुरू होती परंतु अमेठीतून यावेळी गांधी घराण्यातून कोणताच उमेदवार नसेल असंही कळते। निश्चितच या संदर्भातले अपडेट सोमेश तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।